सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता उन्हाळा म्हटलं की डे बाय डे तो ऊन वाढतच चाललं, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास होतो आणि थंड काहीतरी प्यायला हवंच असतं। त्यातलाच एक पदार्थ आहे, अगदी साधा सोपा आहे, अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघाल पूर्ण, तुम्हाला नक्की आवडेल। त्याच्यासाठी मी घेतलं आहे कोथिंबीर, ती कट करून घेतली, ताजी फ्रेश कोथिंबीर। 4च पालकाचे पानं घेतले, अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या जास्त तिखट नाही आहे, मीडियम तिखट आहे। जास्त तिखट असेल तर एकच घ्या। आणि हो, जिरे घेतले अर्धा चमचा, तसंच मीठ घेतलेले आहे। मी लाल मीठ वापरलेलं आहे, तर तुम्ही कुठलंही मीठ वापरू शकता। तर सेंदे मीठ वापरलेलं आहे। तर बघा, त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलं आहे। तसंच मी ताजं फ्रेश असं ताक घेतलेलं आहे, घरातल्या दह्यापासून बनवा किंवा रेडीमेड असेल तरी चालेल। तर बघा, आता मी ताक घेतलं आहे मोठा 1 कप, म्हणजे मोठा ग्लास येतो ना त्याने घेतलेलं आहे। आता मी त्याला छान असं मिक्सरमधनं क्रश करून घेते, सर्व एकत्र होईल असं। बघा, आता मी मिक्सरमधनं करून घेतलं, किती छान नॅचरल कलर आहे, टेस्टमध्ये पण भारी। आता मी दुसरं तुम्हाला दाखवते। बघा, मी बीट घेतलं आहे, छोटा तुकडा घेतलेला आहे, अगदी एका बीटमधला 1 भाग घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित किसून घेतलं। तसंच आता पुन्हा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आणि जे की आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे। तुम्हाला जर दही घरातच लावायचं आहे आणि चांगलं घट्ट व्हायसाठी, त्याच्यासाठी अगदी साधी सोपी टीप आहे की तुम्ही भांड्याला आधी तूप लावून घ्या, आणि त्याच्यामध्ये दही आहे ना, असं गुणगुण्या दूध असतं ना साधंसं गरम, त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकून खूप फेटा, नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाका। इतकं छान दही होतं ना, ते पण फेटून घ्या आणि नंतर दही लावा। बघा, आता मीठ घेतलं मी चवीनुसार, आणि आता तितकंच मी 1 ग्लास ताक घेतलं आहे। बघा, आता ओतून घेते, त्याच्यामध्ये पुन्हा मिक्सरमधनं काढून घेते। अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण खरं कसे कलर पण छान दिसतात आहे आणि नॅचरल पण आहे, त्याच्यामुळे नाही शरीराला कुठलं त्रास होणार काही नाही। म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा, हे ताक नक्की बनवा, सर्वांना आवडेल। अगदी छान, आपण नेहमी मठ्ठा बनवतो, हे थोडं डिफरंट आहे, आणि कलरमुळे मुलांना तर फार अट्रॅक्शन वाटतं अशा सर्व कलरचं, आणि चवीला तर खरंच खूप छान वाटतं। तसे आपल्याला पालक तर फार फायदेकारक असतं, आपल्या शरीराला आयरन मिळते, बीटनी HB वाढतं, तर का नाही अशा माध्यमातून। तसे ते लिक्विड फॉर्ममध्ये जितकं तुम्ही घ्याल तितकं चांगलं असतं तुमच्या हेल्थसाठी, एनर्जेटिक पण असतं। तर म्हणून म्हटलं चला आता ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी, आणि तुम्हाला आवडेलच। आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचे ताक बनवता ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स सांगा। थँक्यू सो मच।